गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. 2019 मध्ये निवडणूक झाली. मी तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतला. खरं तर मी राष्ट्रवादीचा स्थानिक धाराशिवचा आमदार होतो. भारतीय जनता पार्टीमध्ये जायचा निर्णय घेतल्यानंतर धाराशिवची जागा कोणाला सुटायला हवी होती? मी काय म्हटलं कळालं का? मी इथला सिटिंग आमदार होतो, मग जागा कोणाला सुटायला हवी होती? स्वाभाविकच भाजपला सुटायला हवी होती. परंतु आपल्याकडचे काही बांधव नेहमीच्या पद्धतीने त्यांनी रडारडी केली आणि मग उद्धवजी म्हटले की ही जागा भाजपला सोडायला आम्हाला जरा अडचण आहे. वेगळ्या पद्धतीने मला आपल्याला हे सांगायचं होतं. ते म्हणजे मी मानतो की आई तुळजाभवानीने मला आवर्जून सेवा करण्याची संधी दिली आणि मला तुळजापूरला बोलवलं. तुळजापूरला गेल्यानंतर तिथला आमदार म्हणून काम करत असताना मी काही आपल्या धाराशिवलाही विसरलो नाही, कळंबलाही विसरलो नाही आणि आपल्या पूर्ण जिल्ह्याला देखील विसरलो नाही. सुरुवातीच्या 2-2.5 वर्षामध्ये परत सरकार जे आहे ते विरोधातलं होतं. मी भाजपचा आमदार, परंतु सरकार जे आहे ते ठाकरे सरकार, शिवसेनेचं, काँग्रेसचं आणि राष्ट्रवादीचं. मग त्या 2.5 वर्षामध्ये परिस्थिती काय होती? मुख्यमंत्री कोण होते 2019 मध्ये? 19, 20, 21 ते 2.5 वर्ष उद्धवजी होते. बरोबर आहे. कुठल्या पक्षाचे? शिवसेनेचे. आणि आपले पालकमंत्री कुठल्या पक्षाचे होते तेव्हा? आठवतं कोण होतं? शिवसेनेचे. आणि खासदार आपले कुठल्या पक्षाचे होते? शिवसेनेचे. आमदार कुठल्या पक्षाचे होते? चौघाचा चौघ सत्ताधारी. आपल्या धाराशिवला त्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी नेमकं काय दिलं? काही भरीव दिलं असेल तर मला जरूर सांगा. कुठला मोठा प्रकल्प आपल्याकडे आणला? कुठला मोठा निधी आपल्या धाराशिव शहराला आणला, तालुक्याला आणला, जिल्ह्याला आणला? आवर्जून मी आपल्याला प्रश्न विचारतोय. कारण लोक येऊन भाषणं देतात, काही बोलतात, रील बनवतात आणि मग रील स्टार होतात. परंतु तुम्हाला रील स्टार पाहिजे का? आमदार, खासदार, नगरसेवक? उद्या ताई रील स्टार झाल्या आणि काहीच काम केलं नाही, चालेल का तुम्हाला? कोणालाही होता येईल ना रील स्टार. आपण हे समजून घ्या की राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये जनतेच्या सेवेसाठी आपण यावं लागतं. जनतेच्या अडचणी समजून घेऊन ते सोडवण्याची धमक लागते. या 2.5 वर्षामध्ये ठाकरे सरकारच्या काळामध्ये या लोकप्रतिनिधींनी कुठलंही मोठं भरीव काम केलं नाही.